आता आपण बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। लोकल, बस, मेट्रो आणि मोनोरेल्वेच्या सुलभ वाहतुकीसाठी इंटिग्रेशन ऑफ तिकिटिंग सर्व्हिसेस संदर्भात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात बैठक। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 64% पाणीसाठा, शहरात बहुतांश ठिकाणी अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी। सार्वजनिक ठिकाणच्या बेकायदा झेंड्याबाबतच्या तक्रारींवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाकडून महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। सागरी किनारा मार्गावरील वाहन संख्येत घट, मात्र पालिकेकडून खंडन। सागरी किनारा मार्गाचं 95% काम पूर्ण। कोल्ड प्लेने नवी मुंबईतील वाहतूक थंडावली, खारघर पासून वाहतूक कोंडी। मुंबईत येणाऱ्या वाहनांना फटका, तर शिव पनवेल मार्गावर प्रवाशांना मनस्ताप। बेस्टची वीज तब्बल 15% महागणार, ग्राहकांना नव्या वर्षातच लाईट बिल जादा येणार। तर टाटा आणि अदानींकडून पुढील वर्षापासून दरवाढीचा प्रस्ताव। ठाणे महापालिका मालमत्ता कर विभागाची 600 कोटींची वसुली, विभागाला आतापर्यंत 386 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त। धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। पोलिसांनी पडताळणी केली असता अफवा असल्याचं निष्पन्न। कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ला प्रकरणातील सीसीटीव्हीचं चित्रीकरण जतन करा, न्यायालयाचे आदेश।